फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 45वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण जो केमिकल कंट्रोलवाला पार्ट आहे, म्हणजेच ज्या काही ग्लँड्स आहेत, ग्रंथी, तो पार्ट आज आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की ग्लँड्स म्हणजे काय. आपण जेव्हा आता तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा आपण ॲनिमल टिश्यूज अभ्यासलेलं होतं तेव्हा ॲनिमल टिश्यूज सांगताना जेव्हा आपण इपिथेलियल टिश्यूज पाहिलेल्या होत्या तेव्हा इपिथेलियल टिश्यूजमध्ये सिम्पल आणि कंपाऊंड असे 2 ग्रुप्स आपण केलेले होते इपिथेलियल टिश्यूजचे आहे, बरोबर. म्हणजे ॲक्च्युली ॲनिमल टिश्यूजना आपण 4 ब्रॉड ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं, ज्यातल्या पहिल्या होत्या इपिथेलियल, नंतर होत्या आपल्या कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर आणि नर्वस. ठीक आहे ना. मग इपिथेलियल टिश्यूजना आपण ज्या एकाच प्रकारच्या सेल्सपासून बनले ते त्यांना आपण म्हणालो होतो सिम्पल, किंवा ज्यांच्याकडे सिंगल लेअर ऑफ सेल्स आहे त्यांना आपण म्हणालो होतो सिम्पल इपिथेलियल टिश्यूज. ज्यांच्याकडे नंबर ऑफ लेयर्स आहेत, म्हणजे लेअरवरती लेअर आहेत, अशा टाईपच्या सेल्सना आपण म्हणालेलो होतो कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूज आहे, बरोबर. मग सिम्पलचे आपण पुन्हा एक 6 प्रकार पाहिलेले होते, त्यातल्याच एक ग्लँड्युलर टिश्यूज होत्या. त्यांच्यामध्ये आपण ग्लँड्स म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. ग्लँड्स आपण कोणाला म्हणतो, अशी कोणतीही टिश्यू असेल, म्हणजेच अशी कोणतीही उती किंवा कोणताही ऑर्गन किंवा अवयव की जे कशाचं ना कशाचं तरी सिक्रिशन करतात, अशा टिश्यूला किंवा अशा ऑर्गनला आपण काय म्हणतो, ग्लँड्स असं म्हणतो आहे, बरोबर. मग आता इथे ग्लँड्स अभ्यासणं का गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण केमिकल कंट्रोल हा टॉपिक सुरू केलेला होता, केमिकल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, तेव्हा त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट सिस्टीम आपण पाहिलेली होती, ती म्हणजे नर्वस सिस्टीम. कारण आपल्या शरीरामधल्या जेवढ्या कोणत्या सिस्टीम आहेत किंवा आपलं जे काही आपण कामं करतोय किंवा आपण जे काही ऐकतोय, ह्या सगळ्याला कंट्रोल करणारी आणि त्या जे काही वेगळे वेगळे ऑर्गन्स आहेत एखाद्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व असलेले, त्यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन, त्यांच्यामध्ये एक समन्वय मेंटेन ठेवणारी एक सिस्टीम असते, जिला आपण नर्वस सिस्टीम असं म्हणालो होतो आहे, बरोबर. म्हणजेच चेतासंस्था. पण या नर्वस सिस्टीम बरोबरच आपल्याला दुसरी एक संस्था अभ्यासायची असते की जिला आपण ग्लँड्युलर सिस्टीम असं म्हणतो किंवा जिला आपण एंडोक्राईन सिस्टीम असं म्हणतो. म्हणजेच कोऑर्डिनेशन आपल्यामध्ये हे तर होतंच, नर्वस कोऑर्डिनेशन तर असतंच, पण त्याचबरोबर गरज असते ती म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशनची आहे, बरोबर. म्हणजेच रासायनिक समन्वय जो आहे तो सुद्धा आपल्या शरीरामध्ये मेंटेन राहायला पाहिजे. मग ती सिस्टीम जी आहे ती आज आपल्याला अभ्यासायची. मग आपण शिकलोय की ग्लँड्स म्हणजे अशी कोणतीही टिश्यू किंवा ऑर्गन जी कशाचं ना कशाचं तरी सिक्रिशन करते आणि त्याच सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात केमिकल कंट्रोल किंवा केमिकल कोऑर्डिनेशन, रासायनिक समन्वय मेंटेन करण्यासाठी कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये. ठीक आहे. म्हणजे आपली वाढ होते, आपली हाईट वाढते किंवा नाही वाढत आहे, हे जे काही सगळे प्रकार आहेत ना, ज्याचा स्टडी आता आपण पुढे इन डिटेल करणार आहोत, त्या सगळ्यासाठी या नर्वस सिस्टीमसोबत केमिकल कोऑर्डिनेशन असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. मग नर्वस सिस्टीम आणि केमिकल कोऑर्डिनेशन या दोघांना कनेक्ट करणारी एक ऑर्गन आहे किंवा नाही का एक पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे तो, ॲक्च्युअल पार्ट आहे तो नर्वस सिस्टीमचा, पण तो आपण नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा अभ्यासला आहे आणि इकडे आता आपल्याला तो केमिकल कंट्रोलमध्ये किंवा ग्लँड्युलर सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला तो अभ्यासायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूयात की नर्वस सिस्टीम आणि केमिकल कंट्रोलमध्ये नेमका डिफरन्स काय आहे. ठीक आहे. नर्वस सिस्टीममध्ये आपण अभ्यासलेलं होतं नर्वस टिश्यूज, की ज्या नर्वस टिश्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या नर्वस सेल्सपासून बनलेल्या होत्या, चेतापेशींच्या बनलेल्या होत्या आणि त्या चेतापेशी या 2 प्रकारच्या असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे न्यूरॉन्स होते आहे, बरोबर. की ज्या न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर आपण हे बघितलेलं होतं की मल्टीपोलर हे न्यूरॉन्स आहेत. इकडे खाली याच्या काय असणार आहे, सिनॅप्टिक नॉब. सिनॅप्टिक नॉब्समध्ये काय असतात, पिशव्या असतात छोट्या छोट्या, ज्यांना आपण सिनॅप्टिक वेसिकल्स असं म्हणालेलं होतं आहे, बरोबर. मग हे जे काही सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत त्या सिनॅप्टिक वेसिकल्सकडे इथे सेल बॉडीमध्ये असलेले जे नीझल्स ग्रॅन्यूल असतात, ते नीझल्स ग्रॅन्यूलला आपण कंपोनंट ऑफ रायबोप्रोटीन असं म्हणतो. म्हणजेच रायबोप्रोटीनचा एक घटक असं म्हणतो की जे काय तयार करतात, एक प्रोटीनस सबस्टन्स तयार करतात आहे, बरोबर. आणि तो तयार केलेला सबस्टन्स इथे असलेल्या या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये, ॲक्च्युली हे सिनॅप्टिक नॉब्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे सिनॅप्टिक
वेसिकल्स असतात आणि हा जो काही प्रोटीनस सबस्टन्स आहे तो या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये स्टोअर करून ठेवला जातो, साठवून ठेवला जातो. आहे बरोबर. आणि तो जेव्हा इकडून वरून मेसेज येतोय, तो मेसेज जेव्हा इकडे आतमध्ये आला की काय होतं, कॅल्शियम गेटेड चॅनेल्स असतात ते ओपन होतात, म्हणजेच कॅल्शियम आयन्स आतमध्ये यायला सुरुवात होते या सिनॅप्टिक नॉब्सच्या. आणि जेव्हा कॅल्शियम आयन्स आतमध्ये येतील तेव्हा हे जे काही, ज्याला आपण प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन असं म्हणालो होतो, तिकडे इन डिटेल समजावलेलं होतं, ते इकडे या वेसिकल्सना अटॅच होतं. या वेसिकल्स काय होतात, ब्रेक होतात आणि यांच्यामध्ये जो प्रोटीनस सबस्टन्स की ज्याच्या फॉर्मेशनमध्ये इथल्या निझल्स ग्रॅन्युलनी मदत केलेली होती, तो काय होतो, बाहेर येतो, ज्यांना आपण काय म्हणतो, न्यूरो ट्रान्समीटर असं म्हणतो. ज्यांना आपण म्हणतो न्यूरो ट्रान्समीटर असं म्हणतो. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की इकडे जे काही मेसेजचं ट्रान्सफॉर्मेशन होतंय किंवा मेसेज जो काही ट्रान्सफर होतोय, पुढे जातोय, तो मेसेज जाण्याचं कसं असतं, स्पीड कसं असतं, खूप जास्त फास्ट. मग ते डिपेंड असतं ते मायलिनेटेड आहे, नॉन मायलिनेटेड आहे. पण ॲज अ कम्पेअर टू केमिकल कोऑर्डिनेशन, म्हणजे जे काही रासायनिक समन्वय आहे, तिकडे जो काही तुमचा मेसेज ट्रान्सफर होतोय किंवा जी काही गरज आहे तो नाही का एखादी इन्फॉर्मेशन पास करण्यासाठी, ती ॲज अ कम्पेअर्ड टू नर्वस सिस्टीम कशी असेल, स्लो असेल. इकडे काय आहेत, न्यूरो ट्रान्समीटर महत्त्वाचं काम करतायत, पण केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये, रासायनिक समन्वयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं असतं, हार्मोन्सचं असतं, ज्यांना आपण संप्रेरके असं म्हणतो. क्लिअर. हा पहिला मुद्दा. इकडे काय आहेत, न्यूरॉन्स आहेत, इकडे काय असतात, ग्लँड्स असतात. ठीक आहे. मग त्या एंडोक्राईन ग्लँड असतील किंवा एक्झोक्राईन ग्लँड असतील, हा आता आपला पुढचा मुद्दा राहणार आहे. इकडे वालं जो काही इफेक्ट आहे, मेसेज आला आहे बरोबर, मेसेज आला, न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट झाले, न्यूरो ट्रान्समीटरचा जो इफेक्ट राहिला आहे तो कुठंपर्यंत असणार आहे की नाही, पुढच्या न्यूरॉनला मेसेज ट्रान्सफर करेपर्यंत असणार आहे. म्हणजे हा कसा असेल, अगदी कमी वेळेपुरता राहणारा असेल. इफेक्ट जो असेल याचा तो कसा असेल, लॉंग लास्टिंग नसेल, अगदी थोड्या वेळेपुरता राहणारा असेल. तेच जर का आपण हार्मोनल कंट्रोलमध्ये पाहिलं किंवा केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये पाहिलं, तर इकडे हार्मोन्सचा जो इफेक्ट असतो तो कसा असतो, लॉंग लास्टिंग असतो, जास्त काळापर्यंत राहणारा असतो. आहे क्लिअर इथंपर्यंत. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा की केमिकल कंट्रोलची गरज का आहे, कारण इकडे ऑलरेडी नर्वस सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम सगळं कंट्रोल करते, कोऑर्डिनेशन मेंटेन करते प्रत्येक अवयवामधलं, मग ते नर्वस सिस्टीममधलं असू देत किंवा इतर कोणत्या अवयवांमधलं असू दे. मग केमिकल कंट्रोलची गरज का आहे. इथे बेसिक आणि एक साधा मुद्दा लक्षात घ्यायचा, कारण जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमसोबत जी काही पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे तिकडे, पण असा प्रत्येकच ऑर्गन नाही आहे किंवा प्रत्येक सेल नाही आहे की जिकडे न्यूरॉन्स पोहोचलेले आहेत किंवा न्यूरॉन्स पोहोचू शकतात, अशी प्रत्येक सेल तर नाही आहे. मग तिथंपर्यंत सुद्धा जे काही नाही का एक मेसेज आहे किंवा तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी गरज असते, ती असते हार्मोन्सची गरज असते. आणि ते काम केलं जातं केमिकल कोऑर्डिनेशनद्वारे किंवा रासायनिक समन्वयाद्वारे. ठीक आहे. म्हणून आपल्याला नर्वस आणि केमिकल या दोघांचा अभ्यास आपण कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमध्ये करतो. याचा ऑलरेडी आधी जे 2 टॉपिक अजून याच्यामध्ये आहेत, कोणते वाले, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय आणि स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर हे दोन्ही सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचाच एक पार्ट येतात की जे आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. सो मग आता हा जो काही टॉपिक असणार आहे तो आपला लास्टवाला टॉपिक असणार आहे, कशामधला, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमधला. ठीक आहे. की ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी ॲटलिस्ट एक प्रश्न तरी आपल्याला नक्कीच असतो. म्हणजे ऐदर ग्लँड्स जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्या ग्लँड्स कोणत्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात, त्या हार्मोनचा यूज काय, किंवा ते नाही का कोणत्या प्रकारच्या म्हणजे नाही आपण काय म्हणू शकतो की नाही एखादा हार्मोन आहे, ठीक आहे, मग त्याचा इफेक्ट काय असेल, त्या इफेक्टवरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला लास्ट इयर मला आठवतं आहे त्यानुसार ऑक्सिटोसिनवरती प्रश्न विचारलेले होते. त्याचबरोबर अजून नाही का अँटेरियर पिट्यूटरीचे जे हार्मोन्स होते ते कोणते कोणते आहेत, आपल्याला खाली हार्मोन्सची लिस्ट दिलेली होती आणि त्या हार्मोन्सच्या लिस्टनुसार वरती प्रश्न होता की खाली दिलेल्यांपैकी अँटेरियर पिट्यूटरीचे हार्मोन्स नेमके कोणते आहेत, हा आपल्याला प्रश्न होता. पण तिकडे जाण्याच्या आधी आपल्याला ह्या ज्या ग्लँड्स आहेत, ग्लँड्स कशाचं सिक्रेशन करणार आहेत, हार्मोन्सचं सिक्रेशन करणार आहेत. केमिकल कंट्रोलमध्ये आपल्याला हार्मोन्स पाहायचे आहेत.
ठीक आहे. मग या ज्या ग्लँड्स असतात ना, त्यांना त्यांचे सिक्रिशन एखाद्या टार्गेटेड ऑर्गन्सपर्यंत पोहोचवण्यामध्ये थोडंसं इझी करून जाऊयात तर स्लो जाऊयात, कारण हा सुरुवातीचा पार्ट समजला तर नंतरचा जो पार्ट आहे तो लवकर इझिली समजून जातो आपल्याला. सगळ्यात पहिला मुद्दा, या ज्या ग्लँड्स आहेत त्या काय सिक्रेट करतायत. आत्ता आपण इथे केमिकल कंट्रोल बघतोय, म्हणून या हार्मोन्स किंवा ज्यांना आपण संप्रेरके असं म्हणतोय त्यांचं सिक्रेशन करतायत. आहे बरोबर. तिकडे जेव्हा आपण, तुम्हाला आठवत असेल तर ॲनिमल टिश्यूज अभ्यासताना मी तुम्हाला ग्लँड्सचे 2 टाईप्स सांगितलेले होते. ते 2 टाईप्स कशानुसार पडतात ते इथे समजून घ्या. हे जे काही हार्मोन्स आहेत किंवा सिक्रेशन आपण म्हणूयात, ठीक आहे, या ग्लँड्सचं जे काही सिक्रेशन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ही मला स्पेलिंग नाही येत हं त्याची. सिक्रेशन म्हणजे नाही का स्त्राव, स्पेलिंग म्हणजे तो आता चुकेल शब्द लिहिताना, मग लक्षात ठेवा ते सिक्रेशन. ठीक आहे ना. मग या ग्लँड्सचे जे सिक्रेशन आहे ते कोणत्या ऑर्गनपर्यंत पोहोचायला हवेत, त्याला आपण म्हणणार आहे टार्गेटेड ऑर्गन. त्याला आपण म्हणणार आहे टार्गेटेड ऑर्गन. ठीक आहे ना. मग याचे सिक्रेशन कोणत्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचवायचे त्याचे 2 मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे ही जर का तुमची ग्लँड आहे, ग्रंथी आहे, तर तिला टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचण्यासाठी ती काय करते, सरळ एक पाईपलाईन टाकायची जिला आपण डक्ट असं म्हणतो. जिला आपण काय म्हणतोय, डक्ट असं म्हणतोय. म्हणजे ती काय करेल, स्वतः एक वेन असेल किंवा जी काही डक्ट आहे त्याच्या थ्रू त्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचेल, त्या अवयवापर्यंत पोहोचेल की जिथे तिला इफेक्ट घडवून आणायचा आहे काही ठराविक असेल तो. ठीक आहे ना. मग हा झाला पहिला ऑप्शन की ऐदर ती डक्टच्या थ्रू जाईल किंवा जी काही आपण ज्याला म्हणतोय नाही का वेनसारखं एक असलेलं स्ट्रक्चर ज्याला आपण डक्ट्स असं म्हणतोय. ठीक आहे. किंवा दुसरा प्रकार, ही जी ग्लँड आहे किंवा ग्रंथी आहे ती इथे या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचण्यासाठी अशी एखादी डक्ट निवडेल. डक्ट म्हणण्यापेक्षा असा एखादा काहीतरी पार्ट निवडेल आपल्या शरीराचा की जो ऑलरेडी त्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचतोय. स्वतःहून काही काम करायचं नाही, ही काय करते, स्वतःहून जाते. ठीक आहे. मग अशी जी सिस्टीम आहे की जिच्यामध्ये डक्टच्या थ्रू ते सिक्रेशन काय केलं जातंय, त्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचवलं जातं आहे, अशा टाईपला आपण म्हणतो एक्झोक्राईन ग्लँड किंवा बाह्यस्रावी ग्रंथी. आहे बरोबर. की जे डक्टचा वापर करेल त्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचण्यासाठी. दुसरा प्रकार, जी पोहोचणार नाही, ऑलरेडी त्याच बसमध्ये बसून जाईल, जी बस कुठंपर्यंत जाते, त्या ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथंपर्यंत जाते. मग अशा कोणत्या असतात सेल्स किंवा आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात, त्या ब्लड वेसल्स या प्रत्येक ऑर्गनपर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत पोहोचणाऱ्या असतात. आहे बरोबर. हा तर मुद्दा आपल्याला बेसिक तर माहिती आहे की आपल्या ब्लड वेसल्स या प्रत्येक ऑर्गनपर्यंत पोहोचतात. मग अशा काही ग्लँड्स असतात की ज्या त्यांचं जे काही सिक्रेशन आहे ते सिक्रेशन डिरेक्ट कुठे पोर करतील, तर या ब्लडमध्ये सोडतील. आहे बरोबर. म्हणजे जे काही सिक्रेशन आहे ते कुठे टाकायचं, ब्लडमध्ये टाकायचं, रक्तामध्ये टाकायचं. आणि मग ते ब्लड जेव्हा त्या ऑर्गनपर्यंत पोहोचेल तेव्हा ते आपोआप त्याला काय होऊन जाईल, तो हार्मोन त्याला मिळून जाईल. ठीक आहे. हे झालं पहिलं. म्हणजे इथे ब्लडच्या थ्रू ही या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचते. आणि अशा प्रकारच्या ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींना आपण म्हणतो अंतःस्रावी ग्रंथी. ठीक आहे. म्हणजेच एंडोक्राईन ग्लँड. त्यांना आपण काय म्हणतो, एंडोक्राईन ग्लँड. हा झाला दुसरा प्रकार. आता इथे एक बेसिक मुद्दा आहे कोणता, की जर का ही ग्लँड स्वतःचं सिक्रेशन रक्तामध्ये सोडतीये आणि रक्त जेव्हा वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचेल तेव्हा ते सिक्रेशन त्या ऑर्गनला मिळेल. पण ते आयडेंटिफाय कसं करणार, की ते असं कसं होऊ शकेल ना की नाही बरोबर तो हार्मोन आहे तो त्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंतच पोहोचेल, कारण ब्लड जे आहे किंवा रक्त जे आहे ते तर सगळ्या ऑर्गनपर्यंत पोहोचते. मग ते आयडेंटिफाय कसं करणार, तर सिंपल आणि बेसिक गोष्ट आहे, आपण आधीपासून शिकत आलोय, ती म्हणजे रिसेप्टर्स. आहे बरोबर. त्या टार्गेटेड ऑर्गनवरती त्या हार्मोनसाठीचे रिसेप्टर लागलेले असतात. आहे बरोबर. ते रिसेप्टर काय करतात, त्याला त्या हार्मोनला आयडेंटिफाय करतात. नाही आपल्याला या हार्मोनची गरज आहे, ते हार्मोन काय केलं जातं त्यांच्याकडून रिसीव्ह केलं जातं आणि त्यांचं काम सुरू होतं.
हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. दोन्ही पॉईंट गरजेचे आहेत. हा खूप बेसिक पार्ट आहे. पुढचा जो पाठांतराचा पार्ट आहे तो सुद्धा आपण व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत, पण आधी हे समजून घ्या सुरुवातीला. ठीक आहे, हे होते दोन प्रकार. आता नेमका आपला मुद्दा राहिला की ग्लँड्सचं सिक्रेशन काय, कोणतं आहे सिक्रेशन? हार्मोन्स आहे. मग हार्मोन्स म्हणजे नेमकं काय ते आधी आपण बघूया, किंवा संप्रेरके म्हणजे काय किंवा कशी असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते कसे असतात, बायोलॉजिकली ॲक्टिव्ह असतात. कारण सगळ्यात पहिलं हार्मोन्स संप्रेरके यांचं सिक्रीशन जे आहे ना, किंवा यांचा जो स्राव आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये होतो. ठीक आहे, अतिशय कमी प्रमाणामध्ये होतो, पण जेवढा काही होतो तेवढा सफिशियंट असतो त्याचा इफेक्ट दाखवण्यासाठी. आहे बरोबर. आणि अजून महत्त्वाचा मुद्दा, हार्मोन्सचा इफेक्ट जो असतो तो कसा असेल, लॉंग लास्टिंग असेल, म्हणजे जास्त काळ राहणारा असतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, ब्लड काय कॅरी करतं? रक्त न्यूट्रिएंट कॅरी करतं आपल्या शरीराला, किंवा आपल्या शरीरामधल्या पेशींना आवश्यक असलेले जे घटक आहेत ते घटक ब्लड कॅरी करत असतं. का? कारण डायजेशन होतं, डायजेशनमधून जे काही सिंपल प्रोडक्ट तयार झालेत ते सिंपलवाला फॉर्म आपलं रक्त ॲब्सॉर्ब करतं आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवतं. मग ॲब्सॉर्ब काय करतं? तेच तर न्यूट्रिएंट करतं जे डायजेशनमध्ये तयार झालेले आहेत आणि शरीराला गरजेचे आहेत. हे झालं ब्लडवालं. पण हार्मोन्स जे असतात ना, ते हार्मोन्स नॉन न्यूट्रिशनल असतात, म्हणजेच नॉन न्यूट्रियंट. यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा न्यूट्रियंट हे कॅरी करत नाहीत. यांच्याकडे फक्त तो केमिकल सबस्टन्स असेल, किंवा हार्मोन म्हणजे काय, असा केमिकल सबस्टन्स की जो एखादा ठराविक इफेक्ट त्या ऑर्गनवरती, त्या शरीरावरती दाखवण्यासाठी गरजेचा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं पहिलं सांगितलं मी की ते बायोलॉजिकली ॲक्टिव्ह असतात. आहे बरोबर. म्हणजेच यांची जरी कमतरता झाली तरी इमिजिएट इफेक्ट आपल्याला त्याचा दिसून येतो. हे थोड्या प्रमाणात वाढले जरी तरी सुद्धा यांचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. हे होतं हार्मोन्सशी रिलेटेड काही गोष्टी. ठीक आहे, की ज्या आपल्याला माहीत असतात बऱ्यापैकी. सगळ्यात पहिलं जे हार्मोन होतं, सगळ्यात पहिलं हार्मोन जे शोधून काढलेलं होतं, पहिलं हार्मोन जे डिस्कवर झालं ते होतं सिक्रेटिन. हे पण लक्षात ठेवा. सिक्रेटिन हे सगळ्यात पहिलं डिस्कवर झालेलं हार्मोन होतं. आणि ते कुठे डिस्कवर म्हणजे कुठलं आहे सिक्रेटिन हे हार्मोन कुठलं आहे, तुम्हाला जर का तुमच्या नोट्समध्ये ते मेन्शन ऑलरेडी डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या करून दिलेलं आहे. सो तिकडे आपले जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचे एन्झाईम्स किंवा हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये सिक्रेटिन हे एक हार्मोन आहे की जे डिओडिनमकडून काय केलं जातं, डिओडिनमकडून सिक्रेट केलं जातं. आहे ठीक. स्टर्लिंगनी सगळ्यात पहिल्यांदा हार्मोन ही कन्सेप्ट दिली. ठीक आहे, बेसल आणि स्टर्लिंग हे दोघे होते ज्यांनी सिक्रेटिन हे पहिलं जे हार्मोन आहे ते डिस्कवर केलं, की जे कोणाकडून सिक्रेट केलं जातं, डिओडिनमकडून केलं जातं. आणि डिओडिनम हा कशाचा पार्ट आहे, लहान आतड्याचा पार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. आपण सगळं हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये शिकलेलो आहे बरोबर. डिओडिनम हा पहिला पार्ट, नंतर जेजुनम, नंतर इलियम. आहे बरोबर. हा वाला हे झाला हार्मोन्सशी रिलेटेड पहिला टॉपिक क्लिअर. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, जसं की हार्मोन्सचं नेमकं मिनिंग काय. हार्मोनचं मिनिंग येतं एक्सक्रीट. टू एक्सक्रीट म्हणजे कशाचं ना कशाचं तरी एक्सक्रीशन करणं. आहे बरोबर. कुठे करणं, जो काही एखादा टार्गेटेड ऑर्गन आहे तिकडे करणं. त्याच्यानंतरचा सगळ्यात पहिला मुद्दा आपण जो आधी पाहिला तो म्हणजे डक्ट. ज्या ग्लँड्स स्वतःचे सिक्रेशन डक्टच्या थ्रू कॅरी करतात, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत त्या डक्टच्या थ्रू ते कॅरी करतात, तर त्यांना आपण म्हणतो एक्झोक्राईन ग्लँड किंवा बाह्यस्रावी ग्रंथी. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या असतात की ज्यांना डक्ट्सची गरज नसते, किंवा ज्यांना त्यांचं सिक्रेशन पुढे घेऊन जाण्यासाठी कशाची गरज नसते, कोणत्याच डक्टची गरज नसते, त्या काय करतात, डिरेक्ट ब्लडमध्ये टाकतात, त्यांना आपण म्हणतो एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड किंवा अंतःस्रावी ग्रंथी. आणि या अंतःस्रावी ग्रंथी ह्या दोन प्रकार झाले की जी काय करेल, डक्टलेस आहे तिला आपण म्हणतो एंडोक्राईन, जिच्याकडे डक्ट आहे तिला आपण म्हणतो एक्झोक्राईन. पण आपल्या शरीरामध्ये काही ग्लँड्स किंवा काही ग्रंथी अशा असतात की ज्या
काही प्रमाणात एक्झोक्राईनचे फंक्शन परफॉर्म करतात, म्हणजेच ज्यांचा ऑर्गन असेल तर त्याचा एखादा पार्ट जो आहे तो कशाचे फंक्शन करतोय, एंडोक्राईनचे, अंतस्रावी ग्रंथीचे. एखादा पार्ट आहे तो कशाचे फंक्शन करतोय, एक्झोक्राईनचे, बाह्यस्रावी ग्रंथीचे. आणि अशा ग्रंथींना आपण म्हणतो मिक्स्ड ग्लँड. अशा ग्रंथींना आपण म्हणतो मिक्स्ड ग्लँड, किंवा याला दुसरं पण नाव आहे ज्याला आपण कंपाऊंड ग्लँड असं म्हणतो, संयुक्त ग्रंथी. ठीक आहे ना, मिक्स्ड ग्लँड किंवा कंपाऊंड ग्लँड, लक्षात ठेवा. आणि या प्रकारची एक तर कन्फर्म तुम्हाला माहिती आहे, कारण आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असून शिकलो नाही आहे, सो तिथे नसेल माहिती. पण एक तर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल जी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये शिकलो आहे, ती म्हणजे पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड. आहे बरोबर, की जिला आपण मिक्स्ड ग्लँड म्हणजे शरीरातली सगळ्यात महत्त्वाची जी ग्लँड आहे, किंवा नाही का मिक्स्डमधली सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे कोणती आहे, पॅनक्रियाज, जिला आपण स्वादुपिंड म्हणतोय, जिला आपण डिटेलमध्ये तिकडे अभ्यासलं आहे. पण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा जेव्हा आपण एक्झोक्राईनवाल्या ग्लँड अभ्यासून होतील आपल्या, त्याच्यानंतर आपण हिचा सुद्धा इन डिटेल स्टडी करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मिक्स ग्लँड कोणती, गोनाड्स. आहे बरोबर. जेव्हा मेल्समध्ये गोनाड्सचं फंक्शन कोण करतात, टेस्टिस. आहे बरोबर. मग टेस्टिसला आपण मिक्स ग्लँड असं का म्हणतो, कारण टेस्टिस हे टेस्टोस्टेरॉनचं रिलीज करतात. हे तर तो एक हार्मोन आहे. टेस्टोस्टेरॉनच्या रिलीजसोबत अजून एक महत्त्वाचं फंक्शन करतात, ते म्हणजे स्पर्म फॉर्मेशनमध्ये हेल्प करतात किंवा स्पर्म प्रोडक्शनमध्ये मदत करतात. हे दोन्ही फंक्शन करते, म्हणजे काही एक्झोक्राईन आहेत फंक्शनमध्ये, काही एंडोक्राईन आहेत. ठीक आहे. जर का तेच आपण गोनॅड्स फिमेल्समध्ये पाहिले तर फिमेल्समध्ये गोनॅड्स कोणते येतात, ओव्हरीज. आहे बरोबर, की ज्या कोणतं फंक्शन करतात, तर सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरीज, इस्ट्रोजेन किंवा प्रोजेस्टेरॉनच्या सिक्रेशन सोबतच हे दोन हार्मोन्स आहेत. सो तुम्हाला त्यांची नावं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचे. ओव्हरीज इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या सिक्रेशन सोबतच अजून काय रिलीज करण्यामध्ये मदत करतात, ओव्हा रिलीज करण्यामध्ये मदत करतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे फंक्शन करतात. पहिलं म्हणजे एक्झोक्राईनवाले आणि दुसरं म्हणजे एंडोक्राईनमधले. मग अशा दोन मिक्स ग्लँड लक्षात ठेवायचेत आपल्या शरीरामधल्या, ज्याच्यामध्ये पहिली येते पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड, की जी काय करते, पित्तरस यकृत आपलं सिक्रेट करतं. स्वादुपिंड कशाचं सिक्रेशन करतं नाही का, स्वादुरस ज्याला आपण म्हणतो ते वालं. आणि नंतर अजून महत्त्वाचं फंक्शन ते काय करतं, एंडोक्राईन असतं फंक्शनमध्ये. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 3 प्रकारच्या सेल्स बघितल्या होत्या, अल्फा बघितल्या होत्या, बीटा बघितलेल्या होत्या. आहे बरोबर, की ज्यांच्यामध्ये नाही का काही इन्सुलिनचं सिक्रेशन करतात वगैरे वगैरे. ते आता आपल्याला तो पार्ट पुढे येईल, सो आपण तो तिकडे इन डिटेल बघणार आहोत. पण लक्षात ठेवा, या झाल्या 3 प्रकारच्या आपल्या शरीरामधल्या ग्लँड. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो एंडोक्राईन ग्लँडवाला. आज आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम किंवा अंतस्रावी ग्रंथींमध्ये सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट फंक्शन जे करतं ते आहे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस आता रिसेंटवाला टॉपिक आपला झालेला आहे, सो तुम्हाला तो काही आठवण्यामध्ये फार जास्त नाही का लोड घ्यावा लागेल असं तर काहीच नाही आहे. हायपोथॅलॅमस आठवत असेल तुम्हाला, आपण सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 3 प्रकारची नर्वस सिस्टीम पाहिलेली होती. बरोबर आहे. सगळ्यात पहिली होती, इकडे दाखवते, सगळ्यात पहिली होती सेंट्रल नर्वस सिस्टीम, जिला आपण मध्यवर्ती चेतासंस्था म्हणालो. दुसरी होती पेरिफेरल नर्वस सिस्टीम, जिला आपण परिघीय चेतासंस्था असं म्हणालो. आणि तिसरी होती ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, म्हणजेच स्वायत्त चेतासंस्था. आहे बरोबर, की जी इनव्हॉलेंटरी ज्या मुवमेंट आहे तर त्या कंट्रोल करण्याचं काम करते. आहे इथंपर्यंत क्लिअर. आता या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण काय काय पाहिलेलं होतं, सगळ्यात पहिलं ब्रेन आणि दुसरं होतं स्पायनल कॉर्ड. आहे बरोबर. ब्रेनमध्ये आपण 3 टाईप्सचे ब्रेन पाहिलेले होते. 3 टाईप्सचे नसतात, त्याचे 3 पार्ट्स पाहिलेले होते. पहिला म्हणजे फोर ब्रेन, दुसरा होता मिड ब्रेन, की जो आपल्याला मी आता दाखवू नाही शकत असा वाला जो पार्ट आहे ना आतमध्ये असलेला, म्हणजे आपण ब्रेनला एक स्पियर आहे असं कन्सिडर केलं तर त्याचं जे सेंटर असेल त्या सेंटरला आपण काय म्हणतोय, मिड ब्रेन असं म्हणतोय. आणि त्याचा मागचा जो पोर्शन असेल त्या पोर्शनला आपण म्हणतोय हाइंड ब्रेन असं.
ठीक आहे. मग आता इथे मुद्दा लक्षात घ्या, जो फोर ब्रेन होता त्या फोर ब्रेनमधला 3 टाईप्स आपण पाहिलेले होते. फोर ब्रेनमध्ये अजून 3 पार्ट्स पाहिलेले होते. सगळ्यात पहिला कोणता होता? सेरेब्रम. सेरेब्रम नंतर दुसरं होतं ओल्फॅक्टरी लोब्स, की जे आपल्याला स्मेलसाठी इम्पॉर्टंट असतात. आणि तिसरं होतं, कोणतं होतं तिसरं? सेरेब्रम, ओल्फॅक्टरी लोब्स, आणि तिसरं जे होतं ते विसरले मी, तिसरं डायन्सेफॅलॉन होतं. डायन्सेफॅलॉन आहे, ठीक. आणि या डायन्सेफॅलॉनला आपण पुन्हा 3 प्रकार टाईप्स त्याचे पडत होते. त्यातलं पहिलं होतं इपिथॅलॅमस, दुसरं होतं थॅलॅमस. इपिथॅलॅमस आठवते का बघा? इपिथॅलॅमस की जे काय करतं, रूफ तयार करतं डायन्सेफॅलॉनचं, रूफ तयार करतं. दुसरं काय होतं थॅलॅमस, की जे काय करतं, एक रिले ऑर्गन म्हणून काम करतं. म्हणजे नाही का, एका ठिकाणी पोहोचायचं आहे, कोणी आहे, कोणताही न्यूरॉन्स आहे किंवा कोणताही मेसेज आहे, जर का ब्रेनपर्यंत जायचं आहे तर थॅलॅमसला पास करून मग जायचं आहे. ब्रेनपासून ऑर्गनपर्यंत यायचं आहे तरीसुद्धा थॅलॅमसला पास करून यायचं, असावाला ऑर्गन. हे झालं थॅलॅमस. इपिथॅलॅमस की जे काय तयार करतं, रूफ तयार करतं आहे डायन्सेफॅलॉनचं. थॅलॅमस जे आहे ते ॲज अ रिले ऑर्गन म्हणून काम करतं. म्हणजेच काय, कोणत्याही मेसेजचं ट्रान्सफर व्हायचं आहे बरोबर, आणि त्याला जायचं आहे ब्रेनपर्यंत, तर त्याला थॅलॅमसला पार करून मग पुढे जायचं आहे. किंवा ब्रेनपासून एखाद्या ऑर्गनपर्यंत जायचं आहे तर तो काय करणार, थॅलॅमसला क्रॉस करूनच मग पुन्हा जाणार. असा असलेला पार्ट ज्याला आपण थॅलॅमस असं म्हणालो. आणि नंतर असलेलं हायपोथॅलॅमस. हायपो म्हणजे बिलो, की जे काय तयार करतं आहे, डायन्सेफॅलॉनची फ्लोर तयार करते आहे बरोबर. मग हे जे काही हायपोथॅलॅमस आहे त्या हायपोथॅलॅमसकडे काय होत्या आठवत असेल तर बघा, तिकडेच सांगितलेलं होतं हायपोथॅलॅमसकडे असतात न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात आहे बरोबर. हायपोथॅलॅमसकडे न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात की ज्या सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन परफॉर्म करतात कशामध्ये, एंडोक्राईन सिस्टीममध्ये आहे बरोबर. हायपोथॅलॅमसला आपण अजून काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक असं म्हणतो. आणि कनेक्टिंग लिंक कोणामधली, कनेक्टिंग लिंक आपण म्हणतो नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीममधली आहे बरोबर. नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीममधली कनेक्टिंग लिंक असं आपण हायपोथॅलॅमसला म्हणतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा स्टेट बोर्डमध्ये दिलेला आपल्याला पहिलंच वाक्य, की हे जे हायपोथॅलॅमस आहे त्याची ओरिजिन कशी आहे, ओरिजिन याची एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे बरोबर, एक्टोडर्मल इन ओरिजिन. आता हे तुम्हाला ऑलरेडी आधी क्लासिफिकेशन अभ्यासताना सांगितलेलं आहे. जर्म लेयर्सचे 3 असतात, ज्यांच्याकडे 3 आहेत त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक, एंडोडर्म, मिझोडर्म, एक्टोडर्म आहे. काही ऑर्गन्स जे आहेत ते स्वतःला मॉडिफाय करून घेतात एक्टोडर्मपासून तयार झालेले वगैरे वगैरे. त्यातलंच एक आहे हायपोथॅलॅमस, की जे कसं आहे ओरिजिनमध्ये, एक्टोडर्मल आहे ओरिजिनमध्ये. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा, की हा एक प्रिन्सिपल ऑर्गन आहे. हा काय आहे, एक प्रिन्सिपल ऑर्गन आहे. प्रिन्सिपल ऑर्गन आपण याला का म्हणतो ते बघण्याआधी आपण समजावून घेऊया, की हायपोथॅलॅमसकडे एक ग्लँड असते जिला आपण पिट्यूटरी ग्लँड असं म्हणतो. आणि हे पिट्यूटरी नाव हे असंच लक्षात लिहून घ्या, कारण एक्झाममध्ये ना, जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आपल्याला त्यांनी अँटेरियर पिट्यूटरीचे हार्मोन्स विचारलेले होते, तेव्हा हे असंच होतं. तिकडे काही मराठी असा अल्टरनेट वर्ड दिलेला नव्हता, सो मग ते तसं लक्षात ठेवा. इकडे आहे, याच्याकडे असते पिट्यूटरी ग्लँड, आणि पिट्यूटरी ग्लँडला आपण मास्टर ग्लँड असं म्हणतो. पिट्यूटरी ग्लँडला आपण काय म्हणतो, मास्टर ग्लँड. मास्टर ग्लँड का म्हणतो, पिट्यूटरी आपल्याला इन डिटेल अभ्यासायचे पुढे जाऊन, तिचं स्ट्रक्चर वगैरे सगळं. हिला आपण मास्टर ग्लँड असं का म्हणतो, कारण इतर शरीरामध्ये असलेल्या बाकीच्या ज्या काही ग्रंथी आहेत त्या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते, पिट्यूटरी ग्लँड करते, किंवा जिला आपण मास्टर ग्लँड असं म्हणतो ती करते. आणि या मास्टर ग्लँडवरती सुद्धा कोणाचा कंट्रोल आहे, हायपोथॅलॅमसचा कंट्रोल आहे. म्हणून हायपोथॅलॅमसला आपण काय म्हणतो, एक प्रिन्सिपल ऑर्गन असं म्हणतोय, किंवा नाही का एक महत्त्वाचं असं काम. म्हणजे नाही का, एखादं जर का कंट्रोल आहे करणारे एखादं युनिट आहे ते सगळ्यांवरती इतर कंट्रोल करते, बरोबर आहे ना. म्हणजे 3 लेअर पाहिल्या आपण, ही फर्स्ट झाली, सेकंड झाली, थर्ड लेअर झाली आहे बरोबर. थर्डवरती कंट्रोल करणारा सेकंड आहे, त्या सेकंडवरती ज्याचा कंट्रोल आहे तो काय झाला, प्रिन्सिपल झाला आहे बरोबर. मग आता ही जी मास्टर एंडोक्राईन ग्लँड आहे, जिला आपण पिट्यूटरी ग्लँड असं म्हणतोय, तिचं स्ट्रक्चर आपण थोडंसं समजावून घेऊयात. हे काय आहे, इकडे थोडंसं कडेला आपण काढते हां, कारण इकडे मग पुन्हा आपल्याला लिहिण्यासाठी इझी जाईल.
हे हायपोथॅलॅमस हा वाला जो पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो इन्फंडिब्युलम. आपल्याला एवढं नाही लक्षात ठेवायची गरज, पण तरीसुद्धा लक्षात असू द्या. जे कोणी 11th-12thमधून प्रिपेअर ऑलरेडी करतायत किंवा त्यांचं जे रीडिंग आहे ते करतायत या बुकमधून, सो मग तिथे नवीन वाटायला शब्द नको, एकदा ऐकलेलं असला की सो ते आपल्याला इझी जातं. ही जी काही पिट्युटरी ग्लँड असते ना तिला 3 लोब्स असतात. ठीक आहे ना. आपलं स्टेट बोर्ड आता मला जशी ड्रॉ करायला जमते तशी मी केलेली आहे. 3 लोब्स असतात. मधला जो लोब असतो सगळ्यात सुरुवातीचा बघा, हा जो लोब आहे त्याला आपण म्हणतो अँटेरियर लोब किंवा अँटेरियर पिट्युटरी. हा जो मधलावाला आहे त्याला आपण म्हणतोय इंटरमिजिएट, याला आपण म्हणतोय इंटरमिजिएट. आणि हा जो मागचा वाला आहे त्याला आपण म्हणतोय पोस्टेरियर पिट्युटरी, त्याला आपण म्हणतोय पोस्टेरियर पिट्युटरी किंवा पोस्टेरियर लोब. आपल्यामध्ये हा जो मधलावाला असतो ना तो जास्त डेव्हलप झालेला नसतो किंवा लेस डेव्हलप असतो. ठीक आहे ना. आता हे तर ठीक झालं की हे दोन्ही असतात ॲक्टिव्ह, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की हा हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमसकडे काय आहेत, न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत. इकडे मी ह्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स दाखवल्या. आता त्यांचा शेप असाच असेल असं नाही, हा शेप त्यांचा डिफरंट असू शकतो. या ज्या काही सेल्स आहेत आपण 2 प्रकार पाहिलेले होते. कोणत्या, की ज्यांच्याकडे काय आहेत, डक्ट आहेत, आहे बरोबर, डक्ट आहेत एखाद्या टार्गेटेड ऑर्गनपर्यंत पोहोचण्यासाठी. मग ठीक आहे, एखादी ग्लँड आहे तिने तिचे सिक्रिशन केले आणि हे सिक्रिशन इकडे या डक्टच्या थ्रू कुठे आले, या दोघांमध्ये आले, आहे बरोबर. ठीक आहे. ही झाली अँटेरियर पिट्युटरीवाले हार्मोन्स. ठीक आहे. दुसरी वाली जी आहे ती दुसरी काय करते, जे स्वतः त्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स ज्या आहेत त्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स स्वतः घेऊन येतात त्यांचे जे काही सिक्रेशन असतील ते कोणामध्ये, या पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये. हे 2 गोष्टी लक्षात आल्या. ठीक आहे. म्हणजे काही ज्या असतात त्या कशा वेन्सच्या थ्रू घेऊन येतात. काही ज्या असतात त्या डिरेक्ट काय करतात, स्वतःच ते सिक्रेशन आणून पिट्युटरीमध्ये सोडून देतात, रिलीज करतात, आहे बरोबर. मग हे जे हायपोथॅलॅमसचे आपण जे पार्ट्स पाहिले कोणते वाले, अँटेरियर पिट्युटरी आहे, इंटरमिजिएट आणि पोस्टेरियर पिट्युटरी आहे, बरोबर आहे. त्यातले जे पहिले 2 आहेत म्हणजेच कोणते, पहिले जे 2 आहेत त्यातला पहिला आहे अँटेरियर पिट्युटरी आणि दुसरा आहे इंटरमिजिएट पिट्युटरी. हे दोघे जे असतात ना त्या दोघांकडे स्वतःचे सिक्रेशन पुढे कॅरी करण्यासाठी, म्हणजे आता पुढे त्यांना घेऊन जायचे ते सिक्रेशन, मग ते सिक्रेशन पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे 2 प्रकारच्या पोर्टल सिस्टीम असतात. ठीक आहे ना. म्हणजे पोस्ट जसं असतं ना की एकतर पत्र टाकतोय किंवा एकतर डिरेक्ट स्वतः जाऊन देऊन येतोय, आहे बरोबर. अशा 2 पोर्टल सिस्टीम असतात. त्यातल्या एकीला आपण म्हणतो हिपॅटिक पोर्टल सिस्टीम आणि दुसऱ्या ज्या असतात त्या दुसऱ्यांना आपण म्हणतो पहिली जी आहे ती हिपॅटिक आणि दुसरी जी आहे तिला आपण म्हणतो हायपोफायशियल पोर्टल वेन सिस्टीम. हायपोफायशियल वेन पोर्टल सिस्टीम म्हणा किंवा हायपोफायशियल पोर्टल वेन सिस्टीम म्हणा. आता आपण बघूयात हार्मोन्स आपले पाहायचे आपल्याला. हायपोथॅलॅमिक हार्मोन्स. हायपोथॅलॅमिक हार्मोन्समध्ये सगळ्यात पहिला जो हार्मोन येतो तो आहे एक आपण पाहिलं की जे कुणामध्ये पोर करतील, एक तर त्या डक्टमध्ये किंवा डिरेक्ट ब्लडमध्ये पोर करणारे असतील असे वाले. ठीक आहे ना. त्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन, GHRH. याचा फुल फॉर्म आपण असा म्हणतो ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे. आता इथे एक मुद्दा लक्षात ठेवायचा, मी इथे म्हणाले रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे ना. म्हणजे लास्टला काय येतं आहे, RH येतं आहे. जेव्हा जेव्हा RH येईल म्हणजेच काय, रिलीजिंग हार्मोन आहे. ठीक. जेव्हा IH असं येईल म्हणजे मी असं म्हणाले ग्रोथ हार्मोन इनहिबिटरी हार्मोन. ठीक आहे ना. ग्रोथ हार्मोन इनहिबिटरी हार्मोन म्हणजे इनहिबिट म्हणजे रोखणे. ग्रोथ हार्मोनचं जे सिक्रेशन होतं आहे ते आता रोखायचं आहे. ठीक आहे, किंवा ते थांबवायचं आहे अशा वेळे. मग हा जो IH आहे तो निगेटिव्ह सिग्नल देतो.
ठीक आहे ना. IH जो आहे म्हणजे तो थांबवण्यासाठी त्याला कंट्रोल करतो की नाही, आता त्याला थांबवायचं आहे, त्याचं सिक्रेशन थांबवायला हवं. असे कोणते असतात? इनहिबिटरीवाले. जे रिलीजिंग हार्मोन असतात ते काय करतात? त्यांचं सिक्रेशन वाढवतात किंवा एखाद्या ग्लँडला स्टिम्युलेट करतात एक ठराविक सिक्रेशन करण्यासाठी. ठीक आहे, हे झालं पहिलं. TRH. TRHचा फुल फॉर्म असा होतो थायरोट्रोपिन किंवा थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन हे कशाला रिलीज करण्यासाठी? आता हे कुठे कुठे आढळणार आहे आपल्याला? TSHच्या रिलीजमध्ये मदत करतो. TSH म्हणजे कोणतं हार्मोन झालं? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे, बरोबर. स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजेच हा RH वाला फॅक्टर आहे, रिलीजिंग हार्मोन, की जे थायरॉइड, मग थायरॉइड ग्लँड ज्या असतात त्या कोणत्या हार्मोनचं सिक्रेशन करतात? थायरॉक्झिन या हार्मोनचं सिक्रेशन करतात, आहे, बरोबर. मग हे काय करतील? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन यांना काय करतील? स्टिम्युलेट करतील किंवा त्यांच्या रिलीजसाठी मदत करतील. पुन्हा इथे RH येईल तेव्हा रिलीजिंग हार्मोन, IH आला की इनहिबिटरी हार्मोन, की आता त्यांना काय करायचं आहे? सिक्रेशन थांबवायचे. त्याच्या पुढचे जे आहे ते पुढचे आहे ते चौथे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन आहे, बरोबर. गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे जे आहे ते त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स येतात. सगळ्यात पहिले ज्यांना आपण म्हणतो ल्युटिनायझिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स, आणि दुसरे येतात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. ठीक आहे ना, किंवा ज्यांना आपण LH किंवा FSH असं सुद्धा म्हणतो. हे तुम्हाला पाठ करावं लागेल, पण इन डिटेल जेव्हा आपल्याला ना यांचं नाही का महत्त्वाचं फंक्शन काय परफॉर्म करतात किंवा यांचं नेमकं कार्य काय आहे, टार्गेटेड ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, या गोष्टी क्लिअर झाल्या ना की हा पुढचा जो काही पार्ट आहे ना तो लक्षात ठेवायला आपल्याला थोडंसं सोपं जातं. ठीक आहे, हे झाले दोन हार्मोन. त्याच्यानंतर पुढचं आहे CRH, ज्याला आपण म्हणतोय CRH. हे झालं आपलं पाचवं हार्मोन, ज्याला आपण म्हणतोय कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. हे पुढचा हार्मोन आहे ज्याला आपण म्हणतोय कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. एक मिनिट फक्त. सगळ्यात सुरुवातीला बघा हायपोथॅलॅमिक हार्मोन्स जे आहेत ते हायपोथॅलॅमिक हार्मोन्स आपण बघतोय. त्यातलं सगळ्यात पहिलंवालं जे आहे ते आहे GHRH म्हणजेच ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन. जेव्हा RH येईल तेव्हा आपण त्याला काय कन्सिडर करणार आहे की ते काय करतंय? पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतंय, आहे, बरोबर. पॉझिटिव्ह कंट्रोल आहे त्याचा. आणि जेव्हा आपण RH किंवा IH असं म्हणतो तेव्हा ते काय करणार आहे? इनहिबिट करणार आहे, रोखणार आहे. हे तर दोन हार्मोन झाले की जे कशाशी रिलेटेड असतील? ग्रोथशी रिलेटेड असतील, आहे, बरोबर. हे वालं दुसरं हार्मोन आहे जे कशामध्ये काम करतंय? थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन म्हणजेच थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करेल, आहे, बरोबर. रिलीज करण्यासाठी काय? थायरॉक्झिन रिलीज करण्यासाठी. जर का इनहिबिटर आलं, IH आलं, तर ते काय करेल? इनहिबिट करेल किंवा रोखेल. त्याच्यानंतर गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आलं की ज्याच्यामध्ये आपण दोन पाहिले, ल्युटिनायझिंग आहे आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, बरोबर आहे. नंतर आपण पाहिलं CRH, ज्यालाच आपण म्हणतोय कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, की जे आपल्याला पुढे इन डिटेल ते बघायचं व्यवस्थितपणे. आता फक्त एनलिस्ट करून लक्षात ठेवा. हे जे कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन आहे ते कोणाला कंट्रोल करतं? ते कंट्रोल करतं ADHला. ADH म्हणजे आठवत असेल तुम्हाला किंवा सॉरी ACTH जे हार्मोन आहे ना त्याला आपण इकडे ते इकडे बघितलेलं आहे. किडनी वगैरे जो आपण पाहिलं आहे ना तिकडे आपण ते हार्मोन्स बघितलेले आहे. पुढे इन डिटेल आपल्याला तसं ते आहे प्रोलॅक्टिन रिलीजिंग हार्मोन. प्रोलॅक्टिन रिलीजिंग हार्मोन आहे, बरोबर. हे जे प्रोलॅक्टिन आहे ते कशामध्ये मदत करतं? प्रोलॅक्टिन रिलीजिंग हार्मोन. आणि दुसरं जे असतं ते असतं प्रोलॅक्टिन रिलीजिंग आहे. इथे काय येणार? इनहिबिटरी आहे, बरोबर. प्रोलॅक्टिन कशामध्ये मदत करतं? मिल्क फॉर्मेशनमध्ये मदत करतं, आहे, बरोबर. प्रोलॅक्टिन. आणि ऑक्सिटोसिन जे दुसरं आहे पुढचं ते कशामध्ये मदत करतं? आता आपण ते पाहणार आहोत. हे झाले हायपोथॅलॅमिक
हार्मोन्स आहे बरोबर, जे आपल्याला कशामध्ये पिट्युटरीमध्ये अभ्यासायचे आहेत. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स बघतो, या दोघांना आपल्याला पुन्हा डिटेलमध्ये पाहायचे. हे होते अँटेरियर पिट्युटरीवाले हार्मोन्स. आता आपण बघूयात पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन. हे फक्त आपण एनलिस्ट केलेत, यांना इन डिटेल आपल्याला यांची डिफिशियन्सी झाल्यानंतर काय काय इफेक्ट होतात, त्याच्यानंतर यांचे जास्त प्रमाणात जर का वाढले तर काय इफेक्ट होतात, हे सगळं आपल्याला पुढे बघायचे. नंतरचा कोणता आहे, पोस्टेरियर पिट्युटरीचे 2 हार्मोन्स असतात. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे कोणतं, वासोप्रेसिन, किंवा ज्याला आपण अँटी डाययुरेटिक हार्मोन असं म्हणालो होतो. आठवत असेल आपण एक्सक्रिटरी सिस्टीम पाहताना हे बघितलेलं होतं. आणि दुसरं असतं ते म्हणजे ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन. ठीक आहे, हे ऑक्सिटोसिन कशामध्ये मदत करतं, ऑक्सिटोसिन जे आहे त्याला आपण मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं सुद्धा म्हणतो. ऑक्सिटोसिनला आपण म्हणतो मिल्क इजेक्टिंग हार्मोन, मिल्क इजेक्टिंग हार्मोन. अजून आपण याला काय म्हणतो, लव्ह हार्मोन असं म्हणतो. आणि अजून आपण याला काय म्हणतो, हा प्रश्न होता, PYQ होता, बर्थ हार्मोन असं आपण कशाला म्हणतो, कोणत्या हार्मोनला म्हणतो, हा क्वेश्चन विचारलेला होता आपल्याला. ठीक आहे, बर्थ हार्मोन आपण म्हणतो ऑक्सिटोसिनला. ठीक आहे, का, कारण जेव्हा नाही का एखाद्या बेबीची बर्थ होते तेव्हा युटेरसच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमध्ये हे ऑक्सिटोसिन हे जे हार्मोन असतं ते काय करत असतं, महत्त्वाचा रोल प्ले करत असतं त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमध्ये. जर का ऑक्सिटोसिनचं होणारं सिक्रिशन हे कमी असेल तर त्यांना आर्टिफिशियलवालं ऑक्सिटोसिन जे असतं ना, एक इंजेक्शन दिलं जातं प्रेग्नन्सी होताना, त्याला आपण म्हणतो पिटॉक्सिन असं म्हणतो. पिटोसिन असं आपण त्याला म्हणतो, जे आपण आर्टिफिशियली इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये जे ऑक्सिटोसिन आपण देतो ती प्रेग्नन्सी थोडीशी इझी करण्यासाठी किंवा युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होण्यासाठी, की ज्याच्यासाठी ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज होण्याची गरज असते. ठीक आहे, जर ते कमी होत असेल तर आपण हे वालं इंजेक्शन देतो ज्याला आपण पिटोसिन असं म्हणतो. लव्ह हार्मोन असं आपण याला का म्हणतो, कारण ज्या काही फिलिंग्ज असतात नाही का अशा चांगल्या वाटणाऱ्या वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या कशामुळे, या ऑक्सिटोसिन या हार्मोन्समुळे येतात. आणि अजून मिल्क इजेक्टिंग हार्मोन. ठीक आहे, आता हे मिल्क इजेक्टिंग हार्मोन म्हणजे प्रेग्नेन्सीच्या वेळी जेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं तेव्हाच ते जे मिल्क आहे त्याचं इजेक्शन सुरू होतं आहे. ठीक आहे, म्हणजे ते नाही का रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यासाठी गरज कोणती असते, ऑक्सिटोसिनची. आणि मग ऑक्सिटोसिन इनहिबिटिंग हार्मोन म्हणजे हे जे काही आहे ना रिलीजिंग हार्मोन, याचा इफेक्ट जो असतो तो फक्त काही काही काळासाठी असतो. का, कारण एखादी जी काही कोणती नाही का विमेन आहे ती काहीतरी ठराविक वेळेसाठी नाही का, काही ठराविक वेळा प्रेग्नेंट होते, म्हणजे भारीत भारी एकदा होईल दोनदा होईल, त्यातल्या त्यात नाही का काही अनएज्युकेटेड असतील मग 4-5. ठीक आहे ना, अशा पद्धत. मग ते तो विषय नाही आहे. पण हे काय होतं, प्रेग्नेन्सी ही काही एकदा दोनदा तीनदा नाही का, मग तेव्हा फक्त हे हार्मोन काय होणार आहे, रिलीज होणार आहे. पण इतर वेळी त्याचं सिक्रिशन थांबवण्याची गरज असते. मग तेव्हा कोण काम करत असतं, ऑक्सिटोसिन इनहिबिटिंग हार्मोन जो असतो तो काम करत असतो. आहे लक्षात, हे 2 मुद्दे लक्षात ठेवा की ऑक्सिटोसिनचं जे सिक्रिशन आहे ते फक्त काही ठराविक वेळीच होतं. अदरवाईज ते कोणतं काम करत असतं, इनहिबिटिंग हार्मोन काम करत असतं. ठीक आहे, आणि नंतर हे जे वॅसोप्रेसिन आहे जे आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये अभ्यासलेलं होतं, अँटी डाययुरेटिक हार्मोन ज्याला आपण म्हणालो होतो, अँटी डाययुरेटिक हार्मोन. ठीक आहे ना, की जे सगळ्यात महत्त्वाचं काम काय करतं, आठवत असेल तर बघा, जेव्हा आपण 3 स्टेप पाहिलेल्या होत्या युरिन फॉर्मेशनच्या, 3 स्टेप कोणत्या, फिल्ट्रेशन, सिक्रिशन आणि रिॲब्सॉर्प्शन आहे बरोबर. या 3 प्रोसेसमधली जी रिॲब्सॉर्प्शनवाली प्रोसेस होते ना, त्या रिॲब्सॉर्प्शनमध्ये कोण मदत करतं, हे वासोप्रेसिन किंवा अँटी डाययुरेटिक हार्मोन मदत करतं. मग रिॲब्सॉर्प्शन कशाचं होतं, वॉटरचं, पाण्याचं रिॲब्सॉर्प्शन होतं. कुठून होतं, DCT म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. कोणतं वाला आठवतंय, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर इकडे काय, हे इकडून आली आहे बरोबर डग, त्याच्यानंतर इकडे पुढे हे PCT, पुन्हा हे हेनले चालू, पुन्हा हे DCT आणि इकडे काय आहे, कलेक्टिंग डक्ट आहे बरोबर. मग हे जे काही रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होतं ते कुठून होतं, DCT मधून आणि कशामधून होतं, कलेक्टिंग डक्टमधून आहे. ठीक,
हे इथे लक्षात ठेवायचे. आता याचा जो काही अजून एक महत्त्वाचा मुद्दा कोणता, जर का अँटी डायुरेटिक हार्मोनची कमतरता झाली तर डायबेटीस इन्सिपिडस वगैरे यांच्यासारखे नाही का जे डिसऑर्डर्स असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. याचं जर का प्रमाण जास्त झालं तर आपला ब्लड फिल्ट्रेशनचा रेट जो असतो तो वाढतो. ब्लड फिल्ट्रेशनचा रेट वाढतोय म्हणजे तिथे ब्लड प्रेशरचं सुद्धा काय होतं, ब्लड प्रेशर सुद्धा काय होतंय, वाढतंय. ब्लड प्रेशर वाढतंय, ब्लडचं व्हॉल्यूम वाढतंय इकडे आतमध्ये येणारं. ठीक आहे ना, म्हणजे एवढे सगळे इफेक्ट ना एका वेळेस होतात. आणि हे हार्मोन रिलीज कोणाकडून केलं जातं तर किडनीच्या वरती लोकेट असलेली, किडनीच्या इकडे वरती लोकेट असलेली जी ग्लँड असते, जिला आपण ॲड्रेनल ग्लँड असं म्हणतो, तिच्याकडून हे हार्मोन काय केलं जातं, सिक्रेट केलं जातं. ठीक आहे, ह्या होत्या काही आपण जो काही एनलिस्ट केलेला जो काही पार्ट होता तो आपण इथे पाहिलेला आहे. कशाचा, ग्लँड्युलर सिस्टीमचा, ज्याच्यामध्ये आपण पिट्यूटरीचं स्ट्रक्चर समजावून घेतलं, हार्मोन्स आपण एनलिस्ट केले. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आणि सगळ्यात महत्त्वाचा, काही जे काही हे असतात हार्मोन्स असतात ते हार्मोन्स किंवा आपण आता बघूयात पिट्यूटरी ग्लँड आणि तिला आपण इन डिटेल तिचे जे काही प्रत्येक म्हणजे हार्मोन्स आहेत ते आपण आता इथे नको डिस्कशन करूया, डिरेक्ट स्टार्ट करूयात. पिट्यूटरी ग्लँड, आपण पिट्यूटरीचं फक्त स्ट्रक्चर बघितलं, कुठे त्याला कोण कंट्रोल करतं हे बघितलं. पिट्यूटरीला कंट्रोल करतं हायपोथॅलॅमस. त्याच्या आधी आपण जी पिट्यूटरी ग्लँड आहे तिला आपण मास्टर ग्लँड असं म्हणतो. मास्टर ग्लँड का म्हणतो, कारण पिट्यूटरी ग्लँड आपल्या शरीरातल्या इतर ज्या कोणत्या ग्लँड आहेत त्या सगळ्यांच्या हार्मोन्सना काय करते, कंट्रोल करण्याचं काम करते. पिट्यूटरी ग्लँडचं लोकेशन कुठे असतं किंवा ती लोकेट कुठे झालेली असते. आपण जेव्हा स्केलेटल सिस्टीम शिकलो त्या स्केलेटल सिस्टीमचं सगळ्यात लास्टवालं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक 3D व्ह्यू दाखवलेला होता. त्या 3D व्ह्यूमध्ये स्पिनॉइड बोन तुम्हाला दाखवलेलं होतं की जे फ्रंटल बोन्सचा एक प्रकार होता आहे, बरोबर. त्यातलं जे स्पिनॉइड बोन होतं त्या स्पिनॉइड बोनकडे एक सॅडल शेप रिजन असतो आहे, बरोबर. एक सॅडल शेप रिजन असतो, म्हणजे आपण नाही का घोड्यावर बसल्यानंतर आपल्या बसण्यासाठी जी जागा असते तिला आपण सॅडल शेप असं म्हणतो. त्या सॅडल शेप रिजनच्या इथे एक कॅव्हिटी असते. तुम्हाला मी तेव्हासुद्धा तिकडे हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं, तिथे एक कॅव्हिटी असते. त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, सेला टर्सिका असं म्हणतो आहे, बरोबर. सेला टर्सिका असं म्हणतो. आणि तिकडे या स्पिनॉइड बोनच्या इकडे आपल्याला ही पिट्यूटरी ग्लँड पाहायला मिळते. ठीक आहे, की जी कुठे असते, हायपोथॅलॅमसमध्ये लोकेट झालेली असते, त्या रिजनमध्ये लोकेट झालेली असते. ठीक आहे, आता ही जी पिट्यूटरी ग्लँड आहे त्या पिट्यूटरी ग्लँडला ना आपण 3 पार्ट्समध्ये किंवा 3 लोब्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं. त्याचे 3 लोब्स कोणते कोणते होते, सगळ्यात पहिला होता अँटेरियर पिट्यूटरी, दुसरा होता इंटरमिजिएट आणि तिसरा होता पोस्टेरियर. अँटेरियर आणि पोस्टेरियर आपल्यामध्ये वेल डेव्हलप झालेले असतात, पूर्णपणे डेव्हलप झालेले असतात. इंटरमिजिएट कमी डेव्हलप असते. अँटेरियरला आता आपल्याला इथे ज्याला ह्याला पास डिस्टालिस असं म्हणतात, त्याच्यानंतर इंटरमिजिएटला पास मेडिया असं म्हणतात आणि पोस्टेरियरला पास नर्वोसा असं म्हणतात. नर्वोसा का, कारण तिकडे ज्या न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात त्या पोस्टेरियरच्या डायग्रॅममध्ये तुम्ही बघितलेलं असेल, ही अशी डायग्रॅम होती आपली आहे, बरोबर. आणि इकडे या सेल्सनी डायरेक्ट याचं सिक्रेशन इकडे सोडलेलं होतं आहे, बरोबर. आणि इकडे डक्ट आलेल्या होत्या अशा आणि या कॅरी करत होत्या, या ग्लँड यांच्यामध्ये सोडत होत्या आहे, बरोबर. मग या ज्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत त्या डिरेक्ट कुठे येत होत्या, पोस्टेरियरमध्ये येत होत्या, स्वतःच घेऊन येत होत्या. म्हणून यांना आपण काय म्हणतो, पार्स नर्वोसा असं म्हणतो. तुमचा एकही पॉईंट आपण इथे सोडणार नाही आहोत. जरी तुम्हाला ही नावं कठीण वाटत असली ना तरीसुद्धा ती एकदा तरी ऐकलेली असू द्यात, कारण वाचायला गेल्यानंतर आपण नाही हे कुठेतरी ऐकलं आहे हे तरी नाही का एक आपल्याला काय म्हणतो आपण त्याला शाश्वती असते आपल्याला एक, की नाही आपण हे ऐकलं आहे, नवीन नाही आहे आपल्यासाठी हे. तेवढ्यासाठी हे जे आहेत ना आता यांचे आपल्याला हार्मोन्स पाहायचे आहेत. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत अँटेरियर पिट्यूटरीचे हार्मोन, जे आपल्याला ऑलरेडी एकदा विचारून झालेले आहेत. ठीक आहे, आता हार्मोन्सची लिस्ट त्यांनी विचारलेली आहे. मग आता प्रश्न कुठे पडू शकतो, एक्सपेक्टेड काय असू शकतं, या ज्या पिट्यूटरी ग्लँडचे सिक्रेशन आहेत ना ते 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारच्या ग्लँड्स म्हणजे 2 प्रकारे काम करतात. पहिलं म्हणजे कोणतं, ट्रॉपिकवालं, कोणतं, ट्रॉपिक. आणि दुसरं फंक्शन जे असतं ते असतं नॉन ट्रॉपिक. दुसरं फंक्शन जे असतं ते कसं असतं, नॉन ट्रॉपिक. मग ट्रॉपिक असं आपण केव्हा म्हणणार, जेव्हा एक ग्लँड आहे
ठीक आहे, म्हणजे एका ग्लँडचं सिक्रिशन आहे आणि ते पुढे जात आहे आणि दुसऱ्या ग्लँडला स्टिम्युलेट करतंय, ठीक आहे ना, ते दुसऱ्या ग्लँडला स्टिम्युलेट करतंय त्याचं सिक्रिशन करण्यासाठी. म्हणजे ही ग्लँड आली, याचं सिक्रिशन दुसऱ्यापर्यंत आलं आणि याने दुसऱ्याला काय केलं, स्टिम्युलेट केलं. स्टिम्युलेट करणं म्हणजे भाग पाडणं, सिक्रिशन करण्यासाठी प्रोत्साहन देणं आहे, बरोबर. अशा ज्या ग्लँड्स असतात त्यांना आपण म्हणतो ट्रॉपिक ग्लँड, आणि ज्या कोणालाही दुसऱ्याला स्टिम्युलेट करत नाही, स्वतःचं सिक्रिशन स्वतः करतात, डिरेक्ट करतात, त्यांना आपण म्हणतो नॉन ट्रॉपिक आहे, बरोबर. मग आता प्रश्न इथे येऊ शकतो बघा की यांच्यामधल्या अँटेरियर पिट्युटरीमधल्या ट्रॉपिकवाले कोणते सिक्रिशन आहेत, नॉन ट्रॉपिकवाले सिक्रिशन कोणते आहेत, आता हे आपल्याला इथे माहीत हवं. ठीक आहे, आपण इथे लगेच तो पार्ट बघून घेऊयात. आता तुमच्याकडे एक एनलिस्ट केलेले हार्मोन्स असतील आहे, बरोबर. अँटेरियर पिट्युटरीचे एनलिस्ट करून ठेवलेले हार्मोन्स तुमच्याकडे असतील. त्यातलं सगळ्यात पहिला हार्मोन आहे, त्याच्यानंतर बघा यातलं सगळ्यात पहिलं आपण ट्रॉपिक आणि नॉन ट्रॉपिक म्हणजे काय हे तर क्लिअर झालं आपल्याला आणि ते लक्षात ठेवायचं आहे, कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे, नोट डाऊन करून घ्या. ऑलरेडी अँटेरियर पिट्युटरीवरचा प्रश्न विचारून झालेला आहे. आपल्याला आता ट्रॉपिक आणि नॉन ट्रॉपिक हार्मोन्स काय आहेत ते माहीत हवं. ठीक आहे, आता आपण हार्मोन्स आणि ते ट्रॉपिक आहेत की नॉन ट्रॉपिक आहेत हे आपण बघत चालूया. ठीक आहे, सगळ्यात पहिला आपलं हार्मोन आहे ते आहे ग्रोथ हार्मोन. सगळ्यात पहिलं जे हार्मोन आहे ते आहे ग्रोथ हार्मोन किंवा काय म्हणतात त्याला, वृद्धी संप्रेरक आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम ग्रोथ करतंय म्हणजेच आपल्या शरीराची वाढ करतंय आहे, बरोबर. त्यानंतर हाईट वाढवण्यामध्ये मदत करतं, उंची वाढवण्यामध्ये मदत करतं. अजून मॅच्युरिटी जी येते आपल्याला त्यामध्ये मदत करतं. अजून ग्रोथ होते आपल्या शरीराची म्हणजेच काय होते, बॉडी बिल्डिंग होते. बॉडी बिल्डिंगसाठी गरज कशाची असते, प्रोटीन्सची गरज असते. ते प्रोटीन्स बनवण्याचं काम सुद्धा कोणाकडून केलं जातं, या ग्रोथ हार्मोन्सकडून केलं जातं. ठीक आहे, ग्रोथ हार्मोन्स स्वतःचं सिक्रिशन डिरेक्ट करतात. ठीक आहे, म्हणजे हे ग्रोथ हार्मोन डिरेक्ट स्वतः सिक्रेट होतात. ते पुढच्या कोणातरी सेलला किंवा पुढच्या कुठल्या तरी ग्लँडला स्टिम्युलेट करत नाहीत त्याचं सिक्रिशन करण्यासाठी, हे स्वतःचं सिक्रिशन करतात. मग स्वतःचं सिक्रिशन करतात, मग हे ट्रॉपिक झाले की नॉन ट्रॉपिक झाले, हे कसे झाले, नॉन ट्रॉपिक हार्मोन. पहिलावाला ग्रोथ हार्मोन क्लिअर आहे. ठीक, आता याचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणता, जर का ग्रोथ हार्मोनची डिफिशियन्सी झाली तर काय होईल. ठीक आहे, ग्रोथ हार्मोनची डिफिशियन्सी झाली तर काय होईल. आता डिफिशियन्सी ना 2 स्टेजला होऊ शकते. कोणत्या 2 स्टेज, पहिली स्टेज बिफोर प्युबर्टी म्हणजे नाही का एक सेक्शुअल मॅच्युरिटी होण्याच्या आधी जर का सेक्शुअल मॅच्युरिटीच्या आधी जर का यांची कमतरता झाली तर काय होऊ शकतं, डॉर्फिझम. म्हणजे काही लोक नाही का ठेंगू राहतात आहे, बरोबर, हाईट वाढत नाही किंवा ज्यांची ग्रोथ नाही होत, मेंटली ग्रोथ होत नाही, अशी काय म्हणतो आपण त्याला, डॉर्फिझम म्हणतो. ठीक आहे, चिल्ड्रन्समध्ये होते. त्याच्यानंतर सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर किंवा ज्यालाच आपण आफ्टर प्युबर्टी असं म्हणतो, ॲक्रोमायक्रिया हे लक्षात ठेवा. आपण मायक्रिया. ठीक आहे, डिफिशियन्सीमध्ये काय होतं आहे, ॲक्रोमायक्रिया. की ॲक्रोमायक्रिया म्हणजे काय की नाही का आपली हाईट नॉर्मल वाढते, आपली नॉर्मल वाढते, पण नाही का आपले हातांची होणारी जी वाढ आहे किंवा आपल्या पायांची एखाद्या ऑर्गनची वाढ किंवा आपल्या बोटांची जी वाढ आहे ती आपल्या हाईटनुसार होत नाही. ठीक आहे ना, आणि अशी जी डिसऑर्डर असते त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो ॲक्रोमायक्रिया. ॲक्रोमेगॅली वेगळं आणि ॲक्रोमायक्रिया वेगळं. ठीक आहे ना, आता पुढचा मुद्दा आहे आपला कोणता, जर का यांची वाढ झाली म्हणजेच हे जास्त प्रमाणात यांचं काय झालं, एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर का हे ग्रोथ हार्मोन रिलीज झाले तर काय होतं, सगळ्यात पहिलं कोणतं येणार, बिफोर प्युबर्टी, सेक्शुअल मॅच्युरिटी येण्याच्या आधी जर का यांचं प्रमाण वाढलं तर काय होतं, ज्याला आपण म्हणतो गिगॅन्टिझम. ज्याच्यामध्ये अतिच जास्त नाही का हे होते, वाढ होते, म्हणजे फारच जास्त हाईट वाढते किंवा काय होतं, अशा पद्धतीचे प्रकार होतात ज्याला आपण म्हणतो गिगॅन्टिझम. आणि आफ्टर प्युबर्टी
त्याला आपण म्हणतो ॲक्रोमेगॅली. ॲक्रोमेगॅलीमध्ये काय होतं माहिती आहे का, म्हणजे खूप जास्त प्रमाणात एखाद्याच पार्टची वाढ होणं, म्हणजे एकतर आपलं हे जे जॉ बोन आहे ते जॉ बोन अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढणं, म्हणजे अगदीच नाही का ते काहीतरी माकडासारखा जॉ वगैरे आपला दिसतो, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काहींचे आपल्याला डोळे वगैरे असे बाहेर आल्यासारखे दिसतात, म्हणजे जास्त प्रमाणात नाही का या ग्रोथ हार्मोन्सचं सिक्रेशन होतं. आणि ते एवढ्या प्रमाणात होतं की आपण जर का आपल्या पापण्या वगैरे मिटल्या ना, तर मग त्या पूर्ण आपले थोडे थोडे डोळे उघडे राहिलेले आपल्याला दिसतात, ठीक आहे. काहींच्या पाठीला पोक येणं वगैरे असे जे प्रकार होतात ना, ते अतिशय जास्त प्रमाणात जेव्हा या ग्रोथ हार्मोन्सचं सिक्रेशन होतं ना तेव्हा होतं. म्हणजे कोणत्या तरी एकाच पार्ट जो आहे ना तो अति जास्त प्रमाणामध्ये वाढतो, ठीक आहे. हे दोन्ही लक्षात ठेवा. जर का तो बिफोर प्युबर्टी असेल, म्हणजे जर का तो लहान मुलांमध्ये असेल, चिल्ड्रन्समध्ये असेल, तर त्याला आपण गिगॅन्टिझम असं म्हणतो. जर का तो अडल्ट्समध्ये असेल, म्हणजेच आफ्टर प्युबर्टी जर का त्याची वाढ झाली, तर त्याला आपण म्हणतो ॲक्रोमेगॅली असं. त्याच्यानंतर दुसरं येतं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसरा हार्मोन आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता इथे मी काय म्हणते, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ऑलरेडी इथे स्टिम्युलेटिंग आहे, म्हणजेच हे ज्या थायरॉइड ग्लँड असतील ना शरीरातल्या, एंडोक्राईनमधल्या लार्जेस्ट ग्लँड आपण ज्यांना म्हणतो, ठीक आहे ना, त्या लार्जेस्ट ग्लँड थायरॉइड ग्लँड यांना स्टिम्युलेट करतील थायरॉक्सिनच्या सिक्रिशनसाठी, आहे बरोबर. तेव्हा आपण म्हणजेच काय, या कोणत्या तरी दुसऱ्या ग्लँडला स्टिम्युलेट करतायत दुसरीला सिक्रेशन करण्यासाठी, म्हणजे त्या कोणत्या प्रकारच्या झाल्या, ट्रॉपिक झाल्या, आहे बरोबर. इथे हा मुद्दा क्लिअर झाला. हे झालं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचं. थायरॉइड ग्लँड आपल्याला इन डिटेल बघायचे, कारण नाही का काहींमध्ये आपण जर का इन जनरल आपल्या पाहण्यामध्ये काही लोक असतील तर आपल्याला त्यांच्यामधला डिफरन्स दिसून येतो बघा. ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यामध्ये काही लोकांचं वजन फार जास्त प्रमाणात वाढतं, काही जण बारीकसुद्धा होतात, आहे ना बरोबर, यांच्या प्रकारचे. नंतरचं आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि दुसरं आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि हे जे दोन आहेत ते कशामध्ये येतात, ट्रॉपिकमध्येच येतात, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मग हे दोघे मेल्समध्ये कोणाला हे करतील, मेल्समध्ये स्टिम्युलेट करतात टेस्टिसना सिक्रेशन करण्यासाठी, फिमेल्समध्ये करतात ओव्हरीजना सिक्रेशन करण्यासाठी. म्हणजे कोणाला ना कोणाला तरी स्टिम्युलेट करतायत, म्हणजे हे कोणत्या प्रकारचे झाले, ट्रॉपिक प्रकारचे झाले, आहे बरोबर. टेस्टिस कशाचं सिक्रेशन करतात, टेस्टोस्टेरॉन प्लस स्पर्म प्रोडक्शनमध्ये मदत करतील. ओव्हरी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन करतात आणि त्याचबरोबर ओव्हाच्या रिलीजमध्ये मदत करतात. नंतरचं जे आहे ते आहे ACTH. ACTHला आपण म्हणतोय ACTH, याचा फुल फॉर्म आहे ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, बरोबर आहे. कोणाला स्टिम्युलेट करेल, नावातच आहे ॲड्रेनल ग्लँडला. ॲड्रेनल ग्लँड कुठे असते, मगाशीच दाखवलं, किडनीच्या वरती, की जी काय सिक्रेट करते, ADH हे हार्मोन सिक्रेट करते, अँटी डायुरेटिक हार्मोन सिक्रेट करते. आणि अँटी डायुरेटिक हार्मोन काय करतं, रिॲब्सॉर्प्शन वाढवतं, कशामधलं, DCT आणि कलेक्टिंग डक्टमधलं रिॲब्सॉर्प्शन वाढवतं वॉटरचं, ठीक आहे. ही कोणत्या प्रकारची असणार आहे, ट्रॉपिक प्रकारची. का, कारण हे जे काही हार्मोन आहे ते ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करतंय ADHच्या सिक्रेशनसाठी, मग आपण त्याला काय म्हणणार आहे, ट्रॉपिक हार्मोन. त्याच्यानंतरचं पुढचं आहे प्रोलॅक्टिन. नंतरचं पुढचं जे हार्मोन आहे ते आहे प्रोलॅक्टिन हार्मोन, ठीक आहे. प्रोलॅक्टिन हे जे हार्मोन आहे ते कसं असणार आहे, नॉन ट्रॉपिक असणार आहे, कारण त्याचं सिक्रेशन डिरेक्ट होतं. मग कोणत्या वेळी होतं, मघाशीच सांगितल्याप्रमाणे प्रेग्नन्सीच्या वेळी होतं आणि लॅक्टेशनच्या वेळी होतं, आहे बरोबर. हे मिल्क फॉर्मिंग वेगळं, हे जे प्रोलॅक्टिन आहे त्याला आपण म्हणतोय बरोबर आहे, प्रोलॅक्टिन जे आहे ते मिल्क फॉर्मिंग आहे, म्हणजे मिल्कच्या फॉर्मेशनमध्ये मदत करतं आणि मिल्कच्या इजेशनमध्ये कोण मदत करतं, किंवा मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं आपण कोणाला म्हणतो, ऑक्सिटोसिनला म्हणतो. दोघांमधला फरक लक्षात ठेवा. हे प्रोलॅक्टिन जे आहे ते प्रेग्नन्सीच्या वेळी रिलीज होईल. अजून याचा महत्त्वाचा रोल असतो लॅक्टेशनच्या वेळी. आणि अजून एक गोष्ट कोणती, हे मोस्ट ऑफ द टाईम कसं असतं, इनहिबिटरी असतं. म्हणजे जेव्हा एखाद्या
कोणत्याही एखाद्या लेडीजची प्रेग्नन्सी होती आहे तेव्हाच काय होईल, फक्त ह्या हार्मोनचं सिक्रेशन होईल. इतर वेळी ते कसं असेल, इनहिबिटरी असेल, त्याला रोखण्याची गरज असेल, त्याचं सिक्रेशन नाही व्हायला पाहिजे. याच्यासाठी मोस्ट ऑफ द टाईम प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन जे आहे ते काय असतं, ॲक्टिव्ह असतं. आणि त्याच्यानंतर आहे आपलं इंटरमिजिएटवालं. हे झाले आपले कशाचे, अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन. त्याच्यातले ट्रॉपिक नॉन ट्रॉपिक तुम्हाला कळालेले असतील. आता हे जे इंटरमिजिएटवालं आहे त्या इंटरमिजिएटमध्ये येतं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे जे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे ते अर्थात कसं असणार आहे, स्टिम्युलेट करतंय म्हणजेच काय असेल, हे ट्रॉपिक प्रकारचा हार्मोन असेल, आहे बरोबर. मेलॅनोसाइट्स काय कशाचं सिक्रेशन करेल किंवा कशाचा फॉर्मेशनसाठी मदत करेल, मेलॅनिनच्या. आणि हे जे मेलॅनिन आहे ते मेलॅनिन आपला स्किन कलर डिसाईड करतं. हे आपल्या सगळ्यांना ही बेसिक गोष्ट तर माहिती आहे. ठीक आहे, फक्त इंटरमिजिएट पिट्युटरीचा हार्मोन लक्षात ठेवा. कोणता आहे, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला आपण MSH असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि उरलेले जे पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन होते, पोस्टेरियर पिट्युटरी स्वतः कोणतेही हार्मोन सिक्रीट करत नाही. ज्या न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात त्या त्यांचे हार्मोन घेऊन येतात आणि याच्यामध्ये फक्त स्टोअर करून ठेवतात आणि हे पिट्युटरी त्यांना फक्त रिलीज करायचं काम करत असतं. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपले हे 3 प्रकारचे जे हार्मोन्स होते, 3 प्रकारांमध्ये येणारे जे हार्मोन होते ते कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला एंडोक्राईन सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइड ग्लँड इन डिटेल अभ्यासायच्यात, पुढे जाऊन मिक्स ग्लँड, पिनियल ग्लँड वगैरे सगळ्या प्रकारच्या ग्लँड्स आपल्याला इन डिटेल अभ्यासायच्यात. त्या आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. होप सो की तुम्हाला हा जो या तिन्ही ग्लँड्सचा पार्ट होता तो व्यवस्थितपणे समजलेला असेल. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊयात. थँक्यू व्हेरी मच.